हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. चला तर आज आपण समानार्थी शब्द म्हणजे आपल्या आईच्या अर्थांचे अर्थ समजून घेऊया. चला मग वेळ घालूया नको. आता देवीचे पहिले अर्थ समजून. देवी म्हणजे आपली लक्ष्मी देवी, मंदिरात देवी असते ती. देवीला आई म्हणतात, माता म्हणतात, माय, जननी, माऊली अशा अनेक नावांनी आपण देवीला ओळखतो, म्हणजे बोलतो देवीला आपण. तसंच आईला बघा माता, माय, माऊली, जननी. बघा आईलाच आपण हे देवीचंच नाव दिलं बघा. माता, माय, माऊली, जननी ही नावं दिली बघा. कोणत्या रूपात? आपल्याला आईच्या रूपात देवीच वावरत असते आपल्याबरोबर. आता जमीन बघा, भूमी, जननी. आपण जमिनीवर राहतो की नाही, तर तिला आपण भूमी पण म्हणतो, जननी पण म्हणतो. म्हणजेच हिलासुद्धा आपण आईच्या नावाने ओळखतो. हे बघा, जननी, होय की नाही? जननी, भूमी. तर आता बघा पृथ्वी. आपण पृथ्वीवर राहतो, माहिती आहे ना, गोल गोल फिरते आपली पृथ्वी. तर पृथ्वीला आपण भूमी म्हणतो, भूमाता म्हणतो, भू म्हणतो. तर हे बघा, भूमाता, भूमी. ही जमिनीला पण म्हणतो भूमी. तर म्हणजे आणि जमिनीला आपण जननी म्हणतो, म्हणजे ती आई झाली. आईला आपण देवीला आपण आई म्हणतो. म्हणजे ही सगळी आपण उलटसुलट ही आईलाच आईच ही देवीच आपल्याबरोबर असते. आईचं मूळ रूप आईचं असतं आपल्या जीवनात. देवी तर आपल्याकडे येऊ शकत नाही, म्हणून प्रत्येकाच्या घरात आईला पाठवलं आहे देवाने. तर आईचं आपण नेहमी ऐकायचं. आता गाय बघा, गोमाता, गो. जर एखाद्या मुलाला दूध नसेल तर त्याला गाईचं दूध देऊनच लहानाचं मोठं करतात. मग ते आईचंच काम करते की नाही गाय? मग ती पण एक प्रकारची आई झाली. आता बघा, जशी देवी झाली तसे देव आपले गणपती, शंकर, महादेव. शंकर हे महादेवाचंच नाव आहे. ब्रह्मदेव, विष्णू हे सगळे देव जे आहेत ना, त्यांना आपण काय काय बोलतो बघा. पिता म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पालनकर्ता म्हणतो, पोषणकर्ता म्हणतो, रक्षणकर्ता म्हणतो की नाही? वेगवेगळ्या नावाने त्यांना ज्यावेळी आपण गाराणं घालतो, देवाच्या पाया पडतो, ते वेगवेगळ्या नावाने देवाला बोलतो आपण. तसंच वडिलांना आपण बघा पिता म्हणतो, पालनकर्ता म्हणतो, पोषणकर्ता म्हणतो. आणि बाबा आपण दररोज बोलतो. तुम्ही आता बाबा कोणाला बोलतात? आजोबांना बोलत असाल. पण वडील म्हणजेच पप्पा तुमचे, आणि आई म्हणजे मम्मी. तर हे पिता, वडिलांना पिता, पालनकर्ता. म्हणजे वडील कोणाचं काम करतात? देवाचंच. आपलं पालन करतात, पोषण करतात. म्हणजे आपल्याला जेवण वगैरे जे लागतं, मम्मी जेवण करून घालते, ते आणतं कोण कमवून? पप्पाच आणतात ना. आता मम्मी पण आणते, पण पप्पा आणतात. मग पप्पा आपलं पालन करतात, पोषण करतात. तर असे आईचे महत्त्व, पप्पांचे महत्त्व, जमीन हे सगळं आपल्याला आईसारखं, जमीनसुद्धा आपल्याला आईसारखीच सांभाळते. तरी सगळी आईचीच रूपं आहेत. आता आपण शेतकरी बघूया. शेतकरीला आपण पोशिंदा म्हणतो का? तो पण आपल्याला पोसतो. त्याच्यातच धान्य सगळं पिकतं की नाही, शेतीतच. कपडे घालतो ते पण आपल्याला त्या ह्याच्यापासून, कापसाचं झाडसुद्धा शेतीतच हे होतं, रुजतं, मोठं होतं, लहानाचं मोठं होतं. म्हणून शेतकऱ्याला
पोशिंदा म्हणतात. शेतकरी करतो ना सगळं. आता शंकर भगवान, त्याची आपण वेगवेगळी नावं बघूया. जटाधारी म्हणतात त्याला, शिव म्हणतात, भोळा म्हणतात, गिरिजा म्हणतात. सॉरी, सर्दी झाली जरा. तर माहिती आहे ना, जटाधारी, त्याला जटा असतात, केसांच्या जटा असतात म्हणून त्याला जटाधारी म्हणतात. शिव, भोळा, गिरिजा, तो एकदम साधा भोळा असतो. हे शिवशंकर गिरिजा तनया, नमन तुला ईश्वरा, असं आहे ते गाणं आहे. मी बालवडी शिकवत होती त्यावेळी सांगायची मुलांना. सरस्वती, विद्या, ज्ञान, शाळेत आपल्याला अभ्यास शिकवतात त्यावेळी त्याला विद्या म्हणतात. अजूनही ज्ञान पण त्याच अर्थाचा शब्द, पण आपण अजूनही ज्ञान ग्रहण करतो ज्यावेळी सगळे आजूबाजूची माहिती मिळवतो त्यावेळी त्याला ज्ञान मिळवणे म्हणतात. आहे एकच अर्थाचे. लक्ष्मी, धन दौलत, पैसा अडका, ह्याला आपण लक्ष्मी बोलतो. लक्ष्मी देवी आहे, पण ह्याला आपण देवी बोलतो की नाही? धनदौलत म्हणजे लक्ष्मी आली आपल्याकडे, पैसा आला तरी लक्ष्मी आली. लक्ष्मीपूजन दिवशी आपण पैशाची पूजा करतो, होय की नाही? तर ही सगळी देवाचीच रूपं आहेत. आता बघा, इथे मी तुम्हाला काही अभ्यास दिला. जोड्या लावा. हे शब्द दिले आपण जे आता शिकलो ते आई, वडील, जमीन, पृथ्वी, शेतकरी, हे शब्द दिले आणि त्याच्या अर्थाचे समानार्थी शब्द जे आता दिलेत ना, तिकडे शिकवलेत, ते मी इथे लिहिले बघा. भूमाता, माता, पोशिंदा, पिता, भूमी. तर आता ही आई आहे. आईला आपण काय म्हणतो ह्याच्यापैकी ते बघायचं. भूमीला आपण आई बोलतो, पण आई तशी जर काहीच अजून शब्द नसते त्याच अर्थाचे तर मात्र भूमीला जोडी लावली तरी चालेल. पण आता इथे जमीन पण आहे, पृथ्वी पण आहे, हे एकाच अर्थाचे शब्द आहे. मग ह्याच्यात आता आईला कुठचा जमणार आहे ते बघायचं. जास्ती महत्त्वाचा जवळचा कुठचा आहे आईच्या? माता आहे की भूमी आहे की भूमाता आहे? तर माता जवळचा शब्द पहिला. हे माते असं बोलतात ना. आता वडील, वडिलांना काय, हे तर सगळे बाकीचे आईचे शब्द आहेत. पोशिंदा, ह्याला वडिलांना पण पोशिंदाच आहेत ते आपले. पण आता इथे शेतकरी पण आहे, मग शेतकऱ्याला पोशिंदा करायचा. आणि वडिलांच्या जवळचा शब्द कोणता आहे वडील या शब्दाच्या? तर पिता. बघ, असे हे ना तुम्हाला 5वीत गेल्यावर स्कॉलरशिपला ज्यावेळी असे गोंधळात टाकणारे शब्द येणार त्यावेळी हे चांगले पडणार. मग मी काय बोलते त्यावर जास्ती लक्ष द्या. जमीन, आता बघा, भूमाता आणि भूमी हे दोन्ही शब्द जमिनीचे समानार्थी आहेत. पण इथे पृथ्वी पण आहे. मग पृथ्वी कोणाला येणार आणि जमीन कोणाला येणार सांगा? जमिनीच्या आता जवळचा शब्द कोण? तर भूमी. सॉरी, पृथ्वीच्या जवळचा भूमी. आणि जमिनीच्या जवळ दोन्ही एकसारखेच आहेत. पृथ्वीला भूमी पण जवळचा आहे आणि भूमाता पण जवळ आहे. आणि जमिनीला सुद्धा भूमी जास्ती जवळचा वाटतो आहे मला, पण भूमाता पण हो. जरा मी कन्फ्यूज झाले, पण चालतं. हे चूक कोण देणारच नाही आहे. पृथ्वीला भूमी म्हणतात आणि जमिनीला भूमाता. तर चालेल, हे दोन्ही शब्द बरोबर आहेत. आणि असे कोण तुम्हाला एकदम सगळे हे पृथ्वी एकाच अर्थाचे कोण देणार नाहीत. आत्ता आपण शिकलो म्हणून हे दिलं मी. समजलं ना? पृथ्वीला तुम्ही भूमाता लिहिलं तरी चुकणार नाही. कुठेही आले बाकीचे शब्द असलेत वेगळे, आपले डोके असले, डोळे असले, डोळ्याला काय नयन, लोचन असं आहेत शब्द. नंतर मी देईन तुम्हाला एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ नंतर देईन मी तुम्हाला. शेतकरी, शेतकरीला पोशिंदा, हे एकच शब्द आहे त्याच्यामुळे काय वेगळं वेगळं शोधायला नको आहे.
हे बघा. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण हे शिकलो आहोत. आईचे महत्त्व तुम्हाला कळलंच असेल. आईचं काय महत्त्व आहे ते. कुठचंही बघा कार्य असलं, पूजा असली, कोणचं लग्नकार्य असलं तर आपण आपले जे भटजी असतात, गुरुजी असतात, ते पहिलं तुळशीसमोर नेतात आणि पाया पडायला लावतात. नंतर आपल्या घरातील मंदिर जे असेल तिथे पाया पडायला लावतात, नमस्कार करायला. आणि मग आई वडिलांच्या पाया पडायला लावतात. त्यानंतर आपले जे पूर्वज असतील त्यांच्या फोटोंच्या, नंतर मग आजोबा आजी जी कोण वयस्कर माणसं असतील त्यांच्या पाया पडायला लावतात. पण देवानंतर आई पहिली आहे. म्हणून गाणं पण आहे, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांनो शिकणे आई. हो शिकणे आई. चला मग आता मी इथं संपवते. नाहीतर तुमच्याबरोबर बसली की माझा वेळ कसा तुम्हाला कळत नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेची मर्यादा आहे. नाही तर मी पूर्ण दिवस रात्र तुमच्याबरोबर राहिली असती. मला आवडते, मला वाटतंय असं की तुम्ही माझ्यासोबत आहात. पण बाय, चला.